नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या 16 ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत. चांदेकरांच्या घरी मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवायचा असतो, त्यामुळे ते रोहिणीला म्हणतात, तुझी सून कुठे आहे? तिची सुद्धा मंगळागौर आहे ना? ती आजकाल काय करतीये काही कळतच नाहीये. रोहिणी म्हणते, डॅड ती तिच्या रूममध्येच असेल, आजकाल ती फक्त झोपलेलीच असते. आणि रोहिणी अंजूला सांगते, नैना रूममध्ये आहे का बघ, आणि ती जर रूममध्ये असेल तर तिला खाली बोलवून आण. तर आबा म्हणतात, अंजू कशाला? अंजूला म्हणतात, तू तुझं काम कर. आणि ते रोहिणीला म्हणतात, ती तुझी सून आहे ना, मग तू बोलावून आण तिला. तिच्याबद्दल तुझी काही जबाबदारी आहे का नाही? हे ऐकून तर रोहिणीला खूप राग येत असतो आणि ती मनात म्हणते, खूप मोठी महाराणी आहे ना ही तर नैना, आणि आम्ही हिचे नोकर, हिला बोलवून आणणार. हिला काय खायला प्यायला हवं आहे ते पहा. डॅडनं सुद्धा कोणाचा कधी पुळका येईल ते काही सांगता येत नाही. आणि रोहिणी नैनाला बोलवण्यासाठी जायला निघालेलीच असते, तर तेवढ्यात नैना तेथे येते. तर नैना विचारते, काय झालं? तुम्ही सगळे माझ्याबद्दलच बोलत होता का? तर रजनी म्हणते, हो अगं, म्हणजे तुझ्या मंगळागौरीबद्दल बोलत होतो. हे ऐकून तर नैनाला खूप भारी वाटतं, पण तेवढ्यातच रजनीच्या लक्षात येतं आणि ती आबांना म्हणते, पण नैना कशी पूजा करणार, कारण ती तर प्रेग्नेंट आहे ना, आणि प्रेग्नेंट बायकांनी मंगळागौरीची पूजा करायची नसते, आणि त्यात तिला खेळसुद्धा खेळता येणार नाहीत. तर रोहिणी म्हणते, ठीक आहे ना, मग आपण हिची मंगळागौर पुढच्या वर्षी करू, यावर्षी फक्त कलाचीच करू. तसंही कलाची मंगळागौर जास्त महत्त्वाची आहे, म्हणजे एकीच्या आनंदासाठी दुसरीची मंगळागौर कशाला कॅन्सल करायची ना. रजनी नैनाला म्हणते, यावर्षी तू कलाबरोबरच थांब, म्हणजे तुला सगळ्या प्रथा पण कळतील. पुढच्या वर्षी आपण तुझी मंगळागौर करू. तर आबासुद्धा नैनाला म्हणतात, यावर्षी सगळं काय असतं ते शिकून घे. तर नैना मनात विचार करते, या आबांना पण काय गरज आहे का, उगाच सगळीकडे बडबड करत असतात. आपण काहीतरी बोललो म्हणजे आपण ग्रेट असं वाटतं त्यांना. नुसतं नैनाला काही येत नाही आणि कला महान, एवढंच सिद्ध करायचं असतं त्यांना. आबा सरोजला म्हणतात, तू या घरची मोठी सून आहेस, तर कलाच्या घरी फोन करून आमंत्रण दे आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आमंत्रण कर. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने काजल घरी येणार याचा आनंद सोहमला होतो, आणि त्यातही ती जीन्स शर्टपेक्षा नटून थटून घरी येईल याचा त्याला जास्त आनंद असतो. सरोज आबांना म्हणते, मला हे तुमचं अजिबात पटत नाही, मुळात या दोघीच मला पटत नाहीत, आणि या सगळ्या कार्यक्रमात तुम्ही माझ्यावर कुठलीही जबाबदारी टाकू नका. याच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाची कामं आहेत माझ्याकडे, जी मी टाळू शकत नाही. आणि सरोज रागातच तेथून उठून जाते. तर रजनी लगेच आबांना म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळ्यांना फोन करते. इकडे खरेंच्या घरी संगीता भाजी निवडत बसलेली असते, त्यावेळी काजलसुद्धा तेथे असते. तर ती संगीताला म्हणते की तुम्ही सुद्धा खारी खा आणि सुखी व्हा. तर संगीता तिला म्हणते, किती बडबड करतीयस ग, गपगुमानं खा की आता. तर काजल तिला म्हणते, तुला तर माहिती आहे ना आपल्याला खारी किती आवडते ते, आणि आज तर आपण किती दिवसांनी खारी खातोय. तर संगीता म्हणते, तुझ्या बाबांना सांगते मी, महिन्यातून 30 रुपये बाजूला काढून ठेवा, म्हणजे महिन्यातून तुला एकदा तरी खारी खाता येईल. तर काजल तिला म्हणते, ते आपण नंतर बघू, आधी ही तर खारी खाऊ दे आपल्याला. त्यावेळी संगीताला रजनीचा फोन येतो, पण रजनीचा फोन असा अचानक आल्यामुळे संगीताला जराशी काळजी वाटत असते. तर ती म्हणते, सगळं काही ठीक आहे ना? तर रजनी म्हणते, हो, तुम्ही काही काळजी करू नका, कलाची मंगळागौर करायची आहे ना, मग त्यासाठी आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता. हे ऐकून तर संगीताला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, माझ्या कलेची मंगळागौर, कालच माझ्या डोक्यात हा विचार आला होता. रजनी म्हणते, आपण अगदी दणक्यात करू मंगळागौर, तुम्ही काही काळजी करू नका. फोन ठेवल्या ठेवल्या काजल संगीताच्या तोंडात खारी घालते. संगीता काजलला सांगते, तुझ्या कलाताईची मंगळागौर आहे, रजनीताईंनी फोन केला होता आमंत्रण देण्यासाठी. तरी पण मला एक टेन्शन आहे. तर तेवढ्यातच दिनकर तेथे येतो. तर दिनकर विचारतो, कसलं टेन्शन? संगीता म्हणते, कालच नाही का आपण मंगळागौरीचं बोलत होतो, आज चांदेकरांकडनंच आमंत्रण आलंय, पण मंगळागौर म्हटलं की देणं घेणं आलं, कसं करायचं आपण हे सगळं? आणि ती अंबाबाईला म्हणत असते, तूच मार्ग दाखव. दिनकर तिला म्हणतो, ब्लाऊज पीस आणि ओटी भरली तरी चालते, एवढं कशाला टेन्शन घेतेस? संगीता म्हणते, मुलीचं सासर आहे ते, आणि मंगळागौरीसारखा कार्यक्रम म्हटल्यानंतर रीतभात बघावी लागते. चांदीची वाटी, चांदीचा नाग द्यावा लागतो. चांदेकर स्वतःच्या रीतीभाती नीट पाळतात, आपण त्यांचे व्याही म्हटल्यानंतर आपण पण नको करायला का तसं? काजल संगीताला म्हणते, पण आपल्याला नाही वाटत असं काही करण्याची गरज आहे, आणि कलाताईला सुद्धा हे सगळं नाही आवडणार, तिला तर माहिती आहे ना आपल्यावर घराचं कर्ज आहे. तर संगीता काजलला ओरडतच म्हणते, वेडी आहेस का तू? हा सोहळा आहे आणि यातूनच लेकीला माहेरचा आशीर्वाद भेटतो. माझी आई नेहमी सांगायची, चांदीचा नाग दिला ना लेकीला
की वंश पुढे जातो, मुलाबाळांनी घर भरतं. तुझी कलाताई खूप समजूतदार आहे, पण शेवटी ते तिचं सासर आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. नंतर कोणी तिला बोलायला नको. दिनकर सुद्धा म्हणतो की आई म्हणतीये ते बरोबर आहे. तर संगीता म्हणते पण आता आपण हे सगळं कसं करायचं. इकडे चांदेकरांच्या घरी उशीर होत असतो म्हणून अद्वैत कलाला सारखं चल ना म्हणत असतो. तर कला त्याला म्हणते तू किती डिस्टर्ब करतोयस मला करू दे ना प्रेझेंटेशनची तयारी. तर अद्वैत तिला म्हणतो प्रेझेंटेशनचं तू मला सांगू नकोस, हजारो प्रेझेंटेशन्स केलेत मी आजपर्यंत. कला त्याला म्हणते तू केली असशील प्रेझेंटेशन, पण मी पहिल्यांदा करतीये ना. अद्वैत तिला म्हणतो तू काही या डिपार्टमेंटची हेड नाहीयेस, या डिपार्टमेंटचा हेड मी आहे, तू केवळ माझा हेडेक आहेस. कला त्याला म्हणते अरे वा, हा जोक होता का, हसू का मी. अद्वैत तिला म्हणतो तू काही करू नकोस, कारण जे काही घडतंय ते फक्त तुझ्यामुळेच घडतंय. कला त्याला म्हणते माझ्यामुळे काय घडतंय, माझा काय संबंध आहे या सगळ्यात. अद्वैत तिला म्हणतो काय संबंध म्हणजे हेच मंगळागौर, पूजा, नवरा बायकोचं नाटक, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. कला उठून लगेच त्याला म्हणायला लागते की मला या सगळ्याची हौस नाहीये, मला तर अजिबात इंटरेस्ट नाहीये पूजेला तुझ्याबरोबर बसण्यात. आधीही नव्हता आणि आत्ताही नाहीये, मी आता फक्त हे. तर लगेच अद्वैत म्हणतो आबा म्हणतात म्हणून बसतेस पूजाला, बरोबर ना, म्हणून सतत तू आबांच्या मागे पुढे करतेस. कला त्याच्यावर ओरडतच म्हणत असते मी आबांच्या मागे पुढे नाही करत. अद्वैत लगेच म्हणतो करतेस तू, म्हणून तर आबांना तू आठवतेस, आणि त्यानंतर मी, कारण मी तुझा नवरा आहे म्हणून. मला आता कंटाळा आलाय नवरा बायकोचा. तर कला लगेच त्याला म्हणायला लागते नवरा बायको खेळायचा हो ना चांदेकर, या सगळ्या घरातल्या गोष्टी आहेत ना, पण बोलू ना आपण निवांत यावर संध्याकाळी. करू दे ना मला आता प्रेझेंटेशनची तयारी, मला खरंच खूप टेन्शन आलंय. अद्वैत परत तिला म्हणायला लागतो की प्रेझेंटेशनचं तू मला काही सांगू नकोस, मी हेड आहे, सांगितलं ना मी तुला मगाशीच. कला त्याला म्हणते मग खऱ्या अर्थाने तर तू प्रेझेंटेशनकडे गांभीर्याने बघायला हवंय. तुला माहित नसेल तर सांगते, हे प्रेझेंटेशन आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अद्वैत लगेच तिला म्हणतो हेच मला तुझं आवडत नाही, सतत दाखवत फिरत असतेस, घरी सगळ्यांना दाखवून द्यायचं मी किती इफिशियंट आहे, मी सगळी कामं कशी चोख करते, घरातली कामं, आता तर ऑफिसमधली कामं. कला त्याला म्हणते असेल मी आजोबांची लाडकी सून, पण तुझा का जळफळाट होतोय. अद्वैत तिला म्हणतो मी काही बालिश नाहीये तुझ्यासारखा जळफळाट व्हायला, पण तू जर आबांची लाडकी सून आहेस तर आबांना का नाही म्हणालीस तू मी नाही करणार मंगळागौर म्हणून. कला म्हणते पहिली गोष्ट म्हणजे मला हे माहिती नव्हतं की आपल्या दोघांना एकत्र पूजेसाठी बसावं लागणार आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातले सगळे किती खुश होते बघितलंस ना तू. आबा आणि रजनी मॅडम काय बोलल्या ते ऐकलं नाहीस का तू, मग मी काय त्यांच्या आनंदावर पाणी फिरवायचं का, मला नाही पटत. आणि तिसरी गोष्ट, तुला जर हे सगळं पटत नाहीये तर तू हे मोकळेपणाने सांगायचं होतंस, तेव्हा आई त्या वेळेला नेहमीसारखा का गप्पा बसलास. अद्वैत तिला म्हणतो मला असं वाटलं की तू नाही म्हणशील. कला म्हणते मला वाटलं म्हणजे, आणि मी का नाही म्हणेल, म्हणजे सगळं मीच करायचं का, याला काय अर्थ आहे. तुला जर हे सगळं नको वाटतंय तर तू तुझं मत मांडायला हवं. अद्वैत लगेच म्हणतो पण लाडकी सून तर तू आहेस ना. कला लगेच त्याला म्हणते लाडका नातू तर तू सुद्धा आहेस ना, तू काय घर जावई आहेस का, तुझ्या घरात तू तुझ्या हक्काने मत सांगायला हवंयस. अद्वैत तिला म्हणतो तू गप्प बस ग, आणि आता तर परत तुझ्याकडे चान्स आहे आबांच्या मागे पुढे करायचा. आबांना हे दाखवून द्यायचं की बघा तुमच्या लाडक्या नातवाला तुमच्या शब्दाची किंमतच नाहीये. कला त्याला म्हणते तूच प्रत्येक गोष्टीवरून सारखं मला बोलतोयस. अद्वैत तिला म्हणतो गप्प बस ग, नंतर सगळी धावपळ करशील, उद्याच तर मंगळागौर आहे, आणि मग नंतर रात्री ऑफिसचं काम करत बसशील, आणि आबा परत मला तुला भर. आणि तो लगेच शांत होतो आणि म्हणतो की तू गप्प बस, अजिबात मस्करी करू नकोस, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. कला म्हणते मी मस्करी करतच नाहीये आणि मी कधीच करत नाही, मीच तुला म्हणतीये शांत बस, तू किती डिस्टर्ब करतोयस मला. आणि मी काल रात्रीसारखं मंगळागौरीचं काम करून हे रात्री परत काम नाही करू शकत, कारण मंगळागौरीची रात्र जागवायची असते. अद्वैत म्हणतो हे असं आत्ता म्हणतीयस, नंतर करशील दिवसभर, आणि परत ऑफिसचं पण काम करशील, आणि परत दाखवशील मी कशी ग्रेट आहे. नको, त्यापेक्षा घेतो मी सुट्टी. कला त्याला म्हणते तुझं काय करायचं आहे ते तुझं तू बघ, मी मात्र मंगळागौर करणार आहे. आणि कला लगेच पर्स घेऊन तेथून निघते. तर अद्वैत स्वतःशीच म्हणतो काय माजुरडी आहे ही, मी तर मंगळागौर करणार आहे म्हणे, याला काय अर्थ आहे, माझ्या राशीला लागलेला मंगळ आहे हा, आणि म्हणे मंगळागौर करणार आहे, काय होणार आहे माझं कोणास ठाऊक. कला खाली येऊन आबांना म्हणते येतो आम्ही. तर रजनी विचारते तुम्ही दोघं निघालात का, माझं जरा एक काम होतं, येता येता कराल का. अद्वैत म्हणतो हो काकी सांग ना तू. रजनी म्हणते प्रथेनुसार आपल्याला कलाच्या आईला मणी मंगळसूत्र द्यायचं आहे, तर येताना पेढीतून छानसं मणी मंगळसूत्र आणाल का.
तर अद्वैत म्हणतो हो काकी आणतो ना, आणि अजून काही हवं आहे का तुला? तर रजनी लगेच म्हणते हो तर तुम्ही दोघं लवकर या, खूप तयारी करायची आहे. तर कला म्हणते हो रजनी मॅडम येतो. तर नैना लगेच म्हणते अरे वा, चांगलं सुरू आहे कलाचं. आता काय रोज उठून पर्स घेऊन नवऱ्याबरोबर ऑफिसला जाणार वाटतं, म्हणजे घरातल्या कामांची नाटकं संपली म्हणायचं आता. हे ऐकून रोहिणी मनात विचार करते अरे वा, कलाला शहा द्यायलाही प्याद जास्त महत्त्वाचं आहे. हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही. माझ्या लेकापेक्षा माझी अतिशहाणी सून जास्त कामाची आहे. नेमका लागेल असा टोमणा कधी मारायचा हे छान जमतं तिला. रजनी नैनाला म्हणते कला घरचं सगळं सांभाळूनच डिझाईन्स करते, आणि त्यात सुद्धा इथलं काही राहिलं तर सांभाळून घ्यायला मी आहेच की. तर नैना म्हणते तसं नाही मामी, पण सगळी कामं तुमच्या एकटीवरच पडतील ना, म्हणून मी म्हणाले. आता काय हिला जर रोज ऑफिसला जायची सवय लागली की सगळी कामं तुम्हाला एकटीलाच करावी लागतील. तर रजनी लगेच म्हणते नैना, कला येण्याच्या आधी अंजूच्या मदतीने मीच सगळं बघत होते. आबा म्हणतात नैनाचं म्हणणं बरोबर आहे, पटलंय मला. नैनाला असं वाटतं की आबा तिच्या साईडने बोलतायत म्हणून ती खुश होते. आबा रजनीला म्हणतात तू एकटीनेच सगळी कामं कशी करणार, तुला सुनेला मदतीला घ्यावंच लागेल. तू असं कर, तुझ्या हाताखाली नैनालाच घे. हे ऐकून तर नैनाचा चेहऱ्याचा रंगच उडतो, आणि ते आबांना म्हणते मी या अवस्थेत सगळी कामं कशी करणार ना. तर आबा म्हणतात पहिल्या काळात पोटोशी बायका घरची कामं म्हणजे दळण कांडण वाटण पाट्या वरवंट्यावर आणि जात्यावर बसून करायच्या. आता आपल्याकडे तर सगळ्या सुखसोयी आहेत. तर रजनी लगेच म्हणते आबा तुम्ही अगदी बरोबर बोलताय, आणि नैना तू या अवस्थेत जर काम केलंस ना तर तुला एकदम सटसटीत वाटेल. आणि ही सगळी कामं डिलिव्हरी नीट होण्यासाठी सुद्धा महत्त्वाची असतात. काही बायका तर डिलिव्हरीच्या दिवसापर्यंत कामं करतात. तर आबा म्हणतात आणि तसंही तुला बाहेरची आवडीची कामं करायला तर आवडतंच ना, मग घरातल्या कामांना पण जरा हात लाव. नैना म्हणते पण मला नाही येत हे सगळं असलं काही. रजनी म्हणते मी शिकवेन की तुला सगळं, तू नको काळजी करू. नैना म्हणते ते सगळं बघू नंतर, सध्या मला जमतील झेपतील तितकीच कामं मी करणार, पण आत्ता नाही. आत्ता मला जरा मळमळल्यासारखं होतंय. मी आहे वर माझ्या खोलीत बसते जरा, आणि ते तेथून जाते. तर अद्वैत आणि कलासुद्धा ऑफिससाठी निघतात. इकडे पैशांच्या अडचणीमुळे संगीता आणि दिनकर दोघेही काम करत असतात. तर संगीताला तहान लागते, त्यामुळे दिनकर तिला पाणी देतो. त्यावेळी दिनकर तिला म्हणतो संगे तुला बरं वाटत नाहीये, तू जाती का घरला? तर संगीता म्हणते मला बरं न वाटायला काय झालं, आणि एवढं काम काय तुम्ही एकटे करणार का? दिनकर तिला म्हणतो पण तू मला दमल्यासारखी दिसतीयस. तर संगीता म्हणते दमायला काय माझं वय झालंय का? नाही दमले मी, आणि आपल्या कलेची मंगळागौर आहे ना, एकदा का ती चांदीची वाटी आणि नाक घेतला ना की झालं, तो वर करू द्या, मग नाही करणार मी. तुम्ही वा पुढे, मी येते. दिनकर म्हणतो हो खरं आहे तुझं, आपण हे सगळे तर आपल्या पोरी सुखासाठीच करतोय ना, मी होतो पुढे. दिनकर कामाला लागतो. तर संगीता स्वतःशीच म्हणत असते आई अंबाबाई तुझी थोडी कृपा असू दे, खरंच वय झालंय आता, नाही झेपत हे सगळं. पोरीच्या माहेरची लाज राख, तेवढी मंगळागौरीसाठी चांदीचा नाग आणि वाटी घ्यायची आहे. इकडे कला तिच्या घरी तयारी करत असते. त्यावेळी तिला विचार येतो की आईने आणखी पैशांची जुळवाजुळव केली असेल की नाही. उद्यावर आली आहे मंगळागौर. ती फोन करते, परंतु तिचे आई बाबा दोघेही फोन उचलत नसतात. त्यावेळी अद्वैत रूममध्ये येतो, आणि हे सगळं पाहून तो म्हणतो हा काय पसारा केलाय माझ्या रूममध्ये. कला त्याला म्हणते थांब, अजून माझं काम पूर्ण झालेलं नाहीये, आणि तुला थोडं पण कळत नाही का चांदेकर, घरात कार्य आहे म्हटल्यानंतर पसारा होणारच. उद्या आहे मंगळागौर. तर अद्वैत म्हणतो मग मी आता बसायचं कुठे? कला त्याला म्हणते आत्ताच आलायस ना ऑफिसमधून, मग लगेच बसायचंय का तुला? मला माहिती आहे आधी तू फ्रेश होशील, कपडे बदलशील, मग त्यानंतर बसशील ना, आणि तुला बसायचं असेल तर बस ना, इथे एवढाही काही पसारा नाहीये. अद्वैत म्हणतो पसारा करण्याची जर स्पर्धा घेतली ना तर त्यात तुझा पहिला नंबर येईल. तर कला म्हणते काहीही असू दे, तुला असंच म्हणायचंय ना, काहीही केलं तरी त्यात माझाच पहिला नंबर असेल. अद्वैत तिला म्हणतो अति आगाऊपणा बंद कर. तर कला लगेच त्याला म्हणते तू मला अति आगाऊ म्हणतोस म्हणजे मी अति आगाऊ सारखंच बोलणार ना. अद्वैत तिला म्हणतो गप्प बस, आणि मुद्दा हा आहे की तुझ्याकडे जरा बेसिक शिस्त नाहीये. मला माझ्या रूममध्ये पसारा आवडत नाही हे माहिती आहे ना तुला, आणि एवढंच होतं तर बाहेरून मार्केटमधून घेऊन यायचं ना रेडीमेड. कला त्याला म्हणते जराही धीर नाहीये ना तुला, आजोबा काय म्हणाले होते, घरचं कार्य आहे त्यामुळे जमेल तेवढं सगळं घरीच करा, आणि तुला जर बाहेरून हवं असेल आणि मी हे सगळं करायला नको असेल, जा आणि आजोबांना विचार मी हे बाहेरून घेऊन येऊ का, मग मी हे करणार नाही आणि पसाराही होणार नाही. तर अद्वैत म्हणतो तेच म्हटलं मी, अजून आजोबा कार्ड प्ले कसं नाही केलंस? कला त्याला म्हणते मी हे असं काही करत नाही. तर अद्वैत म्हणतो तू काय करतेस आणि काय नाही हे चांगलंच मला माहिती आहे, तुझ्या बरोबर अख्खी मंगळागौर करायची आहे, त्यापेक्षा मंगळावर जाऊन बसलेलं परवडलं.
कला ओरडतच त्याला म्हणते, मग जा ना, तू तिथेच जाऊन बस, माझं कशाला इथे डोकं खातोयस, जा पटकन फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी तुला बसायला जागा देते. अद्वैत तिला म्हणतो लवकर संपव आणि ते दोघे एकमेकांना आगाऊ आणि अति आगाऊ म्हणतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कला अद्वैतला म्हणत असते, मी काही बाहुली नाहीये, पाहिजे तेव्हा बायको म्हणून बाजूला घेऊन मिरवायचं आणि नंतर सोयीने बाजूला करायचं. आणि ती आबांना म्हणते, आजोबा हे जर असं असेल तर मला माफ करा, पण मला मंगळागौरीची पूजा नाही करायची. आणि ती तेथून जाते तर आबांना लगेच चक्कर येते. आबांना डॉक्टरांनी चेक केल्याच्या नंतर आबा स्वतःलाच म्हणत असतात की पोरांनो, कधी व्हायचा तुमचा सुखाचा संसार. अद्वैत हे सगळं लपून ऐकत असतो आणि अद्वैत ठरवतो की आबांसाठी का होईना पण मला खरेसोबत चांगलं वागावंच लागेल. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.